जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीरामपूर येथील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी निलंबित केले आहे। श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे। शंकर चौधरी हा सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता। यापूर्वी त्याची नेमणूक श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात होती। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 2025 मध्ये करण्यात आलेली पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाशी संबंधित विषयांबाबत बैठक झाली। या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतीक्षा पाटील, वित्त आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कर्जत शहरातील मुख्य रस्त्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। मात्र एवढी मोठी रक्कम खर्च करूनही आज हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे। यंदा समाधानकारक पाऊसही झाला नसतानाही रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। या रस्त्याचे काम एसी कोठारी कन्स्ट्रक्शनने केले असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडून गेले असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे। जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील विठ्ठल ज्ञानदेव शिंदे या शेतकऱ्याने उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असल्याने या घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशनला कळविली असता पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे काळाने यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलाय। या घटनेने पिंपरखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे करत आहेत। शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला मंगळवारी सलग 3ऱ्या दिवशीही व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहराच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारी विरोधात सलग 3 दिवस स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आल्याने नागरिकांमध्ये वाढता असंतोष आणि असुरक्षिततेबाबतची चिंता स्पष्टपणे दिसून आली। दरम्यान आज सकाळी 10 वाजता शहरातील श्री हनुमान मंदिरापासून सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास कोंढापुरी पुणे येथून परभणीकडे 20 ते 22 टन पाण्याच्या व काही कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक ब्रेक नादुरुस्त झाल्याने एका धोकादायक वळणावर उलटला। या घटनेत ट्रक चालक जखमी झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे। अपघात झाल्यानंतर काही वेळातच ट्रकमधील सर्व पाण्याच्या बाटल्या व कोल्ड्रिंक्स या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी लुटून नेल्या। अपघात घडल्याची माहिती समजताच करंजी पोलीस चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख व महामार्ग पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी वाहतूक सुरळीत केली। राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल केले असून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अचूक मूल्यांकनासाठी आता तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला जाणार आहे। या योजनेतील सर्व प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने डिजिटल पीक सर्वेक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 21 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याची कडक बंधन विमा कंपन्यांवर टाकण्यात आले आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। आकाश दुबैया हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही। संबंध सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करावा, अन्यथा खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। आकाश दुबैया हत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार हेमंत ओघुले यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय।
उपनगर अध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावरील अविश्वास ठरावावरील आहे. आमच्या गटातील 15 जणांना व्हीप बजाविलेला आहे. अविश्वास ठरावाच्या बाजूने सर्वांनी समर्थन करावे असा गटनेता म्हणून मी बजाविलेला आहे. आमच्याकडे 13 नगरसेवक आहेत. सर्व 13 नगरसेवक अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करतील. कुणी व्हीपचे पालन केले नाही तर त्यांच्यावर डिस्क्वालिफाय अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व 15 जण अविश्वासाच्या बाजूने मतदान करतील असा मला विश्वास आहे, अशी माहिती गटनेते प्राध्यापक सतीश काका पाटील यांनी दिली आहे. शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बाळम टाकळी येथील हरिभक्त पारायण वैकुंठवासी दिनकर महाराज देशमुख यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 29 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या तसेच दिंडी चालक हरिभक्त पारायण कृष्णा महाराज देशमुख, हरिभक्त पारायण साध्वी शीतलताई महाराज देशमुख आणि दिंडीचे व्यवस्थापक रामायणाचार्य भजन सम्राट हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र बालम टाकळी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे मंगळवारी दिनांक 14 रोजी सकाळी मोठ्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. सकाळी गावातील गावकरी, संत महंत, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत टाळ, मृदुंग, पखवाज आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात दिंडीला प्रारंभ झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिसागरात न्हाऊन निघाला. भगव्या पताका फडकवीत वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी आनंदाने मार्गस्थ झाले. ही पायी दिंडी बालम टाकळी, चकलांबा, खरकम या मार्गाने प्रवास करत 14 दिवसात श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. वाटेत विविध गावांमध्ये वारकऱ्यांचे स्वागत, कीर्तन, भजन आणि हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती दिंडी चालक हरिभक्त पारायण कृष्ण महाराज देशमुख, हरिभक्त पारायण साध्वी शीतलताई देशमुख तसेच दिंडीचे व्यवस्थापक रामायणाचार्य भजन सम्राट हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज देशमुख यांनी दिली. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.